So hey guys, good morning and welcome. Sorry, क्या बोला तूने? it's good afternoon now. So hey guys, good afternoon and welcome back to the new vlog. So माझं सगळं आवरून झालं आहे. तुम्ही माझा आजचं पूर्ण लुक बघू शकता, त्याच्यावर अंदाज लावू शकता. हे झाडं दिसते मी ठीक बाळसं आलं आहे मला. आता इथे मी दादांना नाश्ता करून घेते कारण का ते जस्ट आत्ता आलं आहे म्हणून त्यांचा आता नाश्ता होईल. मे बी घरी त्यांचं जेवणच राहील. तर त्यांना वाढवून देते आणि मी पण थोडंसं काहीतरी खाऊन घेते. त्यांचा नाश्ता करून मलाच बराचसा वेळ झाला, त्यावरतून घर आवरून झालं आणि त्यात मला दादांनी आज हेल्प केली घर आवरायला. सो माझं पटकन आवरून झालं. आता फक्त मला पोळ्याच करायच्या, आधी त्यांना वाढवून देते, मी पण थोडंसं खाते आणि मग नंतर करून घ्यायचे उरलं येते. सो आता दादांना पण वाढून दिलं आहे. सो ते बसलेत, आता मी पण थोडंसं खाऊन घेते. आणि माझे ऑल टाईम फेवरेट शेवई. ॲक्च्युली मला खीर जास्त आवडते, पण हे पण छानच लागतं. आता खाऊन घेते आणि मग मी पोळा करते. चलो, तो आता खाऊन घेऊन मस्त झाला आहे. आता इथे मी करते पोळ्या कारण का वेळ पण झाला आहे. आता मम्मी आई ते कधी पण येऊ शकता. सो मी पटकन पोळ्या आटपून घेते. त्यानंतर सगळं आता आवरलायचं आहे मग, म्हणजे मला शांत बसता येईल आणि एडिटिंग करता येईल. चलो, तुम्ही कधी हे केलं म्हणजे हे त्या दिवशी मला नाही. सो हे मला बोलत होते की माझं ऑलमोस्ट टाईम असं चालू असतं, चला करूया, चला करूया, चला करूया. हे मी फक्त कॅमेरापुरतं नाहीच, पण माझं हे डेली लाईफमध्ये सुद्धा आहे की काय करायचं असेल की चला करूयात, झालं का. त्यानंतर भरपूरशा अशा गोष्टी आहेत, जे वर्ड्स आहे जे मी डेली वोकॅबमध्ये यूज करत असते. सो चला आत्ता पाहिलं. सो आता मी पोळ्या करून घेते आधी आणि इथे ठेवून देते कॅमेरा. सो मस्त जेवण वगैरे करून झालं आहे आता आणि माझं थोडंसं आराम पण करून झालं आहे आणि ब्लॉग पण एडिट करून झाला आहे आपला. सो आता मी जे कामं उरलं होतं ते करून घेतलं आहे, मशीनला कपडे लावून दिले. सो आता मस्त बाहेर वातावरण होतं आणि आता जस्ट पाऊस पडत होता, तो थांबला आहे. सो आता म्हटलं की थोडंसं आपण पॉवर नॅप घ्यावी आणि आता परत एकदा चेहरा क्लीन होतो आहे. टचवूड बरं वाटतं आता त्या क्रीमने. आता परत एकदा लावून झोपते जेणेकरून ती अजून थोडीशी हे होईल, अशी ओसरल्यासारखी होईल आणि परत रात्री अजून 2-1 दिवस ती करावीच लागेल, म्हणजे कुठेतरी जाऊन ती अशी स्टेबल होईल थोडीशी. सो मी आता थोडंसं एक पॉवर नॅप घेते आणि संध्याकाळी उठून मग आधी आपला व्लॉग अपलोडला लावते आणि तो नक्की बघा. कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आपल्या व्लॉगला जर तुम्ही आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल सो प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये पण सांगा. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड इव्हनिंग मित्रांनो. आता झाले संध्याकाळ आणि नाही थोडंसं पेन, पण ठीक आहे. आता संध्याकाळ झाली आहे, मस्त झोप पण झाली आहे. सो आता मी ठेवला इथे चहा. आता चहा होईल, चहा घेते त्यानंतर आवरायला घेते कारण का आज घरी मम्मी पप्पा पण येणार आहे आणि ते पण जेवायलाच येणार आहे. सो बघूयात काय स्पेशल मेन्यू ठरतो. सो चला आधी चहा घेऊ पटकन आणि पटकन सगळं आवरून घेऊन स्वयंपाकाला लगेच लागतं आहे. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आता आपण व्लॉग कंटिन्यू करतो कारण का काल मला काही जमलं नाही रेकॉर्ड करायला कारण का काल खूप जास्त घाई होती. मम्मी पण घरी येणार होते, त्यानंतर स्वयंपाक खूप जास्त करायचा होता म्हणजे स्वयंपाक करायचा होता. सो त्यानंतर मला काही जास्त रेकॉर्ड करता नाही आलं आणि मी नाईट रुटीन केलं माझं, पण मग ते पण रेकॉर्ड नाही केलं कारण का यांना पण आज थोडंसं बाहेर जायचं होतं. सो त्यांची तयारी करून द्यायची होती. सो ते झालं माझं सकाळ नवीन. सो आज मस्त नाश्त्याला बनवली आहे अंडा मिरची आणि त्यासोबत चपात्या. सो आता माझं झालं आहे चपात्या नाश्त्याच्या करून, मग बाकीचं बघूयात दुपारी. सो गाईस दिवसभरापासून काहीच करण्यासारखं नाही आहे. सो मी आता जास्त मशीन लावलं आणि जेवण वगैरे झालं. सो बसलो आहे कारण का एक दिवस कामाचा असतो आणि एक दिवस असा आराम असतो. तो
तर तो आज दिवस आहे आरामाचा. सो मी काहीच केलं नाही दिवसभरापासून. म्हणजे केलं काहीच नाही म्हणजे असं काही नाही. माझे जे काम होते ते थोडेसेच होते. सो ते करून झालं आहे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये जास्त काय दाखवता आलं नाही. कालच्या ब्लॉगमध्ये जास्त काय दाखवता आलं नाही कारण का काल मम्मी पप्पा पण आले होते आणि त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता. सो मला स्वयंपाक आणि सगळं काही खूप जंबल होतं. सो मी काहीच रेकॉर्ड करू शकले नाही. ते जाईपर्यंत त्यानंतर संध्याकाळी यांना सकाळी लवकर निघायचं होतं 7 वाजता. सो मला त्यांची पण तयारी करून द्यायची होती. इथं भरपूरसे कामं होते. सो त्यामध्ये मला तेव्हा पण रेकॉर्ड नाही करता आलं. सो म्हटलं आज आपण कंटिन्यू करूयात. सो आज तो व्लॉग मी कंटिन्यू केला. पण सकाळपासून तुम्हीच बघताय. सो मी काही जे झालं आहे हार्डली मी ते खूप थोडंफार हे केलं आहे रेकॉर्ड केलं आहे. सो आता बघूयात आजचा दिवस कसा जातो. आज तरी आपला व्लॉग येणं शक्य नाही कारण का काल पण मी खूप थोडंसं रेकॉर्ड केलं ना. आता तर करतेच आहे. बघूयात आजचा दिवस कसा जातो. तुम्ही राहिलाच कंटिन्यू आपल्यासोबत. तर चला आता मी एक पॉवर नॅप घेते. आणि मेन गोष्ट हे गेलं जात आहेत. सो हे क्यूट इज गुड इव्हनिंग. सो आता माझी छान असं पॉवर नॅप झालं आहे. ही मेन गोष्ट की हे दिसत होतं आपल्याला म्हणजे हे पिंपल. सो ते पण जातं आहे पूर्णपणे जातं आहे. आणि क्रेडिट गोज टू माय क्रीम कारण का ती क्रीम इतकी छान आहे की तिने माझं इकडचा हा डाग पण आता तो जाईल. आणि हे पण पूर्ण अशी हे पण कमी होतं. थोडीशी आहे खालपर्यंत कारण का ते इथपर्यंत एवढी मोठी होती. ती खूप मोठी होती. कॅमेरामध्ये दिसताना तर ती अशी लहानशी दिसत असेल पण इन रिॲलिटी खूप मोठी होती. आणि इतकी सलत असायची ना. सतत चलायची. गेली मी 2 दिवसाचं दुखणं काढलं आणि सारखी झोपूनच होती. म्हणजे सारखी झोपूनच होती म्हणजे त्यात त्यांना खूप अशी झोप लागायची. म्हटलं आता उठलो आहे. सकाळपासून काही नव्हतं. सो जे होतं ते करून घेतलं आणि नंतर मग थोडंसं नॅप घेतली. सो आता उठलं तितकं बाहेर छान वातावरण झालं. किंवा थोड्याच वेळात दाखवते. तर आधी चहा ठेवून तो चहा घ्यायला तर मी आणि मम्मीच आहे. सो चहा माझे आज पण राहिले हे करायचं ऑर्डर करायचं मेशोवरून कप. नेहमी राहून जातात पण मी आज ठरवलं आहे की मी आत्ता चहा प्यायला बसणार होती. ते करणार ऑर्डर आणि तुम्हाला सांगणार की मी ऑर्डर केलेत. कोरा चहामध्ये जरा जरी पत्ती जास्त झाले ना खूप कडू लागतो. तुरट लागतो चहा. आणि मी लग्नाच्या अगोदर पण आणि आता पण समटाईम्स असं होतं माझ्याकडनं की चहा अगदी गोडच होतो. अगदी असं कडूच लागतो. तर परफेक्ट मेजरमेंट नाही माझ्याकडे. तरी पण अजून चालू आहे लर्निंग की शिकायचं काम चालू आहे. गवती चहा बघूया आता संध्याकाळच्या याला काय ठरतं आहे. त्याला ठरलेलं तर आहे शेवग्याचं भाजी करायची आहे. आता वरण करायचं की भाजी करायची ते बघू कारण का कालच भाजी खाल्ली काळी मसाल्याची. सो आता बघते विचारून काय बनवायचं. तर चला आता मी चहा तर ठेवून दिला. गवतीचा ॲड करते आणि कपडे टाकून घेते कारण का कपडे पण लागले होते खरं मशीनला. सो ते अजून तसेच कारण का बाहेर पाऊस चालू होता. आणि कसं आहे 2 दिवसापासून थोडासा रिपरिप पाऊस चालू असतो त्यामुळे ना मला लवकर कपडे टाकता पण येत नाही ते काढता पण येत नाही कारण का त्याचे थोडंसं हे राहिले ना ओले आंबट ओले तर डायरेक्ट त्याचा वास येतो असा उघडट.
छान कोथिंबीर आली आहे. आणि हे फुल येईल आता. आणि बाहेर इतकं छान वातावरण झालं आहे कारण का पाऊस सारखाच पडतो आहे. सो त्यामुळे आणि प्लस मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवली होती ती कळी गुलाबाचीच आहे. आणि हे फुल सुकत चाललं आहे, आम्ही वापरत पण नाही. सगळेच आता बनवणार आहे. आता प्रिपेअर करते मी डिनर कारण का बाहेर पाऊस चालू आहे आणि अजून पण आहे उजेड. सो इथे मी कांदे आणलेत आणि मी ऑलरेडी इथे भाजी मस्त तिच्या पाण्याने धुवून ठेवली आहे. आज करणार आहे 2 भाजी कारण का काल चुकून मी वरच्या ह्याच्यावरती भाजी ठेवली होती. सो ती खराब होत आली आणि ती आत्ताच टिकेल आणि उद्या ती खराब होऊन जाईल. सो मी आता ती पण करते आणि सोबत शेवग्याचं कालवण. सो वाटणाचं नाही करत आहे, फक्त कांदा टोमॅटो आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट. सो मी तो कसा करते मी तुम्हाला तो दाखवते. चला आधी अनियन कट करून घेऊ. सो चला मी तुम्हाला क्लोजली दाखवते की मी आता जी भाजी करणार आहे शेवग्याची ती कशी करते. मी ऑलरेडी इथे कांदा टोमॅटो कापून घेतला आणि ह्या मिरच्या याच्यासाठी आणि जास्तीतच कापले कांदा पण कारण मला भाजी टाकता येईल. आणि थोडंसं पातेल्यामध्ये पाणी थोडंसं गरम करून घेते कारण ऑलरेडी आपलं शेंगा शिजवून घेतलं आहे कालच. सो ते जास्त शिजवायचं नाही, फक्त उकळवायचं आहे. सो हे पाणी सुद्धा जास्त गरम करून घेते. सो आता मी हवं तेवढं तेल टाकलं. आता त्यात टाकणार आहे मी जिरं. आणि थोडंसं ज्वारीचं पीठ. ते पण थोडंसं असं ब्राऊन करून घेईल आणि कांदा चांगला तळू द्यायचा लाल, म्हणजे ते छान लागलं तर. सो त्यामध्ये ॲड करणार आहे मी कांदा आणि टोमॅटो. थोडंसं मीठ म्हणजे कांदा लवकर शिजेल कारण मी त्यात पण मीठ टाकलेलं आहे. थोडंसं हिंग. आता साईडला इथं पाणी सुद्धा तापलं आहे, उकळून घ्यायचं आहे आणि इथं कांदा परततो.
सो तुम्हाला इथं दाखवून देते. सो मी कोरड्या मसाल्यामध्ये घेतलं आहे हळद, काळा मसाला, थोडासा गोडा मसाला आणि थोडीशी लाल तिखट. सो आता कांदा परतला आहे, त्यामध्ये टाकून देऊ. त्यात ॲड करणार टोमॅटो. तर आता मी पाण्याचा गॅस बंद केला. आता हे शिजत आलं चांगलं. थोडंसं तेल सुटेपर्यंत तळायचं. नंतर त्यात ॲड करायचं आहे ताजा कढीपत्ता. सॉरी, तुम्हाला क्लोजर दाखवते की किती छान त्याला असं तेल आलं. आता काल हे जे मी उकळून ठेवलेले होते त्याचबरोबर थोडासा दाण्यांचा कूट, 1 हात चमच फक्त, जास्त नाही. स्वतः गॅस फ्लेम थोडीशी हाय करून देऊ. लेट्स pour into it. सो आता हे उकळेलच. आता लगेच आपण मेथीची भाजी करून घेऊ. सो आता कालवण पण छान उकळलं आहे. आता फ्लेम बंद करून टाकू आणि इथे मी भाजी टाकून दिली आहे. ती पण हाय फ्लेमवरती. सो मस्त संध्याकाळी जेवण वगैरे करून झालं. सो फ्रीज बसलेली होती खूप केव्हाची. सो बोलले की कपड्यांच्या घड्या घालून घेऊ आणि जे बाकीचे होते मशीन लावलेले कपडे ते बाहेर सुकण्यासाठी टाकून दिले, म्हणजे सकाळपर्यंत ते पण सुकतील. कारण का आता सध्या पाऊस नाही आहे तर लवकर कपडे सुकतात. सो हे बेनिफिट भेटतं आहे. आणि मी इथे कपडे घडी घालून ठेवून दिलेत. आणि नंतर मला कळालं की एक चुकी झाली माझ्याकडनं की मी कपडे तर घरात आणले पण मग त्यातले अर्धे कपडे ओलेच होते. सो मला परत ते एकदा वाळ टाकावे लागले. सो गाईज आता माझं झालं सगळं आवरून. खूप काही आवरून झालं होतं पण बसलेलं होतं जेवण वगैरे करून. आणि तुम्ही पाहिलीच आज मी ती शेवगाची रेसिपी कशी केली. मी टाकेन त्याचं शॉर्ट जर जमलं असतात, पण नाही जमलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या आपल्या ब्लॉगमध्ये. सो आता करून घेऊ स्किन केअर रुटीन. कारण का आता हे येताच आहे घरी, असं म्हटलं आधी आटपून घेऊ. एवढं एक्सरसाइज करून सुद्धा मला माझा चेहरा खूप असं जाडजूड वाटतो, हेल्दी बेबीसारखा. आणि त्याचबरोबर माझा हा पिंपल पण आता खूप नाहीसा होतो. सो ते खूप भारी वाटतं. सो गाईज आता वेळ झाली आपला व्लॉग एंड करण्याची. आय होप सो की तुम्ही आपला आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल. एन्जॉय केला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो, प्लीज कॉमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय बाय.